धाराशिव जिल्ह्यातील कदेर गावातील उड्डाण महिला स्वयंसहाय्यता बचत गट येथील महिलांसाठी सशक्तीकरणाचे उदाहरण ठरलं आहे। सरदारनगर येथील या महिलांनी आपल्या पारंपरिक बंजारा हस्तकलेला आधुनिक बाजारपेठेत स्थान मिळवून दिलं आहे। त्यांच्या कलेची आज देशभरात मागणी आहे। चला जाणून घेऊया त्यांच्या यशस्वी प्रवासाची कहाणी। हा बचत गट विशेषतः बंजारा पारंपरिक पोशाख आणि वेशभूषा तयार करतो। रंगीबेरंगी कपडे, सुबक नक्षीकाम आणि अनोखी डिझाईन्स यामुळे त्यांच्या उत्पादनांना देशभरातून मागणी आहे। या महिलांना व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्वयंपूर्णता मिळाली आहे। प्रत्येक महिला महिन्याला 25 ते 30 हजार रुपये सहज कमावते। कुटुंबाचा आधार बनलेल्या या महिलांनी आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने एक नवा आदर्श निर्माण केला आहे। माझं नाव सिंधू मनोज पवार, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव, राहणार सरदारनगर कदेर। याच्यामध्ये मी बंजारा हस्तकलेमध्ये हे आमच्या बंजारा आर्ट जे आमची पारंपरिक वेशभूषा आहे। आता सध्या करून शिवलाल जयंती याच्यासाठी भरपूर प्रमाणे आमची मागणी होत आहे। त्याच्यामुळे आमच्या या बेल्ट, घागरा, चोली, परत हार, पैशांचे हार ह्या आमच्या भरपूर विक्री होतात। किती महिलांचा तुमचा बचत गट आहे? आमच्या 15 ते 20 महिलांचा बचत गट आहे। त्या 20 महिला आम्ही घरी बसून एकत्र हा बंजारा हस्तकलेचं काम आम्ही करतोय आणि आमची प्रॉफिट वर्षाला एका महिलेला 25-30 हजार रुपये एक्झिबिशन असतं, त्याच्यामध्ये आम्हाला 25-30 हजार रुपयेपर्यंत प्रॉफिट भेटतो। या तुमच्या हस्तकलेची जी आहे बंजारा, त्याला कुठं मागणी आहे नेमकी? आमच्या बंजारा हस्तकलेच्या मागण्या दिल्ली, मुंबई, हैदराबाद, पुणे, ऑल महाराष्ट्रामध्ये आमची मागणी आहे।